नमस्कार मैत्रिणींनो, मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर। सगळ्या माझ्या गोडताईंना शुभ सकाळ। घरातील स्वच्छता मोहीम माझी चालू आहे। गॅस कट्टा पूर्ण स्वच्छ धुवून घेत आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आपला गॅस कट्टाच असतो। कारण किचन आपलं जेवढं स्वच्छ असेल तेवढा आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी उत्साह येतो, आणि गॅस कट्ट्यावर जर पसारा झाला तर अजिबात स्वयंपाक करण्याचं मन होत नाही, तिकडे जाण्याचंच मन होत नाही। त्यामुळे आधी आपला गॅस कट्टा पूर्ण स्वच्छ पाहिजे। आणि गॅस कट्ट्यावर जर तुम्ही भांडी पसारा जास्त ठेवला तर झुरळ वगैरे पण जास्त होतात। त्यामुळे तो भाग आधी आपल्याला कायमच स्वच्छ ठेवायचा आहे। माझा ग्रेनाइटचा गॅस कट्टा असल्यामुळे फरशा वगैरे लगेच स्वच्छ होतात त्या। तसेच गॅस धुवून झाला की लगेच आपल्याला बेसिनची चावीसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। नाहीतर कसं होतं की आपण पूर्ण गॅस कट्टा धुतो आणि बेसिनची चावी मात्र आपली तशीच घाण झालेली असते, अजिबात चांगलं वाटत नाही। थोडा जरी हात आपण फिरवला साबण लावून तर किती छान चकचकीत निघते बघा। आणि ज्यावेळी आपल्या घरात गॅस कट्ट्यावर पसारा वगैरे असेल किंवा भांडे वगैरे तसेच पडलेले असतील, त्यावेळी हमखास कोणीतरी पाहुणे येणार किंवा कोणीतरी येणार आणि आपली अब्रू निघणार। त्यामुळे गॅस कट्टा आधी स्वच्छ ठेवायचा। त्यानंतर जो आपण वायपर वापरतो पाणी काढण्यासाठी, तो वायपर पण लगेच हात फिरवून ठेवायचा आहे। आणि जे आपण सामान वापरलेलं असतं गॅस कट्टा धुण्यासाठी, चोथा वगैरे, ते सुद्धा स्वच्छ धुवून ठेवायचं आहे। इकडं श्री कॉलिन लावून फ्रीज पुसून घेत आहे। माझ्या फ्रीजचा जो समोरचा भाग आहे त्याला काच आहे, त्यामुळे थोडंसं कॉलिन लावलं की ते स्वच्छ निघतं। त्यांचं मॉड्युलर किचन आहे, त्यांना अजिबात कसलाही त्रास होत नाही, कारण की फर्निचर वगैरे ट्रॉल्या वगैरे जिथल्या तिथं असतात। पण ज्यांचं मॉड्युलर किचन नाही, नॉन मॉड्युलर किचन आहे, त्यांना असं असतं बघा। आता मी खाली पूर्ण त्या गॅस कट्ट्याच्या खाली पसारा दिसतो, त्यामुळे मी असा पडदा तिथे लावून घेतलेला आहे। आणि गॅस वगैरे पुसण्यासाठी मी श्रीला जे छोटे होतात ते टी-शर्ट वगैरे कॉटनचे वापरते। मॉड्युलर किचन नसलं की जिथल्या तिथं सगळं पडलेलं असतं, त्यामुळे आपल्याला कुठं काय करायचं असं सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवावं लागतं, कारण सगळा पसारा मग तो उघड्यावर दिसतो। आज आहे शाकंभरी पौर्णिमा आणि त्यामुळे मी अन्नपूर्णा मातेला अभिषेक घालून घेत आहे। आज 16 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे, तसेच सत्यनारायणसुद्धा आज आपल्याला करायचं आहे। खूप छान योग आलेला आहे मैत्रिणींनो। आज गुरुपुष्यामृत योगसुद्धा दिवसभर आहे, त्यामुळे तुम्हाला जर एखादी वस्तू आणायची असेल, सोने चांदी किंवा दुसरी कोणतीही वस्तू आणायची असेल तरी आज खूप चांगला योग आहे। प्रत्येकाला सोनं चांदी आणणं शक्य होत नाही, पण सोनं चांदीच आणावं असं काही नाही। आपल्याला जी घरात लागणारी वस्तू आहे ती जरी तुम्ही आजच्या दिवशी खरेदी केला तरी पण चालेल। आणि त्यापेक्षाही अनमोल असं तुम्ही आज सेवा केला तर सोन्याहून पिवळं, कारण देवाकडे आपण मागतो, पण देव आपल्याला आपण मागतो त्याच्यापेक्षाही खूप काही देत असतो। आणि देवाला आपल्याकडून काहीही नको असतं, फक्त आपला वेळ देवाला पाहिजे असतो, आणि तोच वेळ आता लोकांच्याकडे नाही, कारण सगळी लोक नुसता पैशाच्या मागे धावत आहेत। सकाळची देवपूजा, सगळ्या देवांना अभिषेक वगैरे आवरून मी कुंकुमार्चन करून घेतलेलं आहे, कारण पौर्णिमा आहे। हा गरमागरम चहा या सगळ्यांनी प्यायला। हे पहा, संध्याकाळी मी प्रदोष काळात सत्यनारायण केलेलं आहे। आणि आज आपल्याला अन्नपूर्णा देवीला कुंकुवाने अभिषेक घालायचा आहे। जर तुम्हाला कुंकुवाने अभिषेक घालणं शक्य नसेल तर तुम्ही धान्याने सुद्धा अभिषेक घालू शकता किंवा गुलाबाच्या पाकळ्याने सुद्धा अभिषेक घालू शकता। पण आज शाकंभरी पौर्णिमा असल्यामुळे आपल्यात शाकंभरी देवीची मूर्ती नसते, त्यामुळे अन्नपूर्णा मातेचं तर आपण अभिषेक करायचा आहे। हे पहा,
अशी माझी साडी होती, त्या साडीचा मी असा पडदा शिवून घेतलेला आहे, त्यामुळे खालचा कोणताही पसारा दिसत नाही. माझं इकडं भांडी घासणं किंवा गॅस कट्टा धुणं चालू होतं तोपर्यंत श्री इकडं भांडी मांडून घेत आहे. आणि हे साहेब बघू शकता तुम्ही, यांचं एक नंबर काम आहे. खाणे पिणे झोपणे मस्तपैकी फिरणे काहीही नाही बघा, टेन्शनच नाही. एक नंबर सुखी प्राणी आहे हा. खूप शांत समाधान असं पंड्या आहे आमचा तो. अन्नपूर्णा देवीला बघू शकता तुम्ही, मी कुंकवाने अभिषेक घातलेला आहे. तिच्या खांद्यापर्यंत कुंकू येऊसपर्यंत आपण तिला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा किंवा अन्नपूर्णा स्तोत्रसुद्धा तुम्ही वाचू शकता. असं केल्याने आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही, अन्नधान्यामध्ये बरकत येते. तसेच बाळकृष्णाची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती मी पिंपळाच्या पानावर त्यांचं पूजन केलेलं आहे. आणि आज गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे तुम्ही 24 दिवस वातींची सेवासुद्धा आजपासून सुरू करू शकता. मी सुद्धा सुरू केलेली आहे आजपासून. तर मैत्रिणींनो, असं होतं माझं शाकंभरी पौर्णिमे दिवशीचं दिवसभराचं रुटीन. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.